नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग स्थगित न करता तो रद्दच करावा या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली। दरम्यान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग नोंदवला तर परमेश्वराच्या नावावर कोणी नांगर फिरवत असेल तर गप्प बसणार नाही असा घरचा आहेर देखील त्यांनी दिला। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो, त्यामुळे जिल्ह्यातील 5000 हेक्टर या महामार्गाने बाधित होते। 2013च्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार रेडिक रेकनरच्या 4 पट मोबदला मिळू शकतो, पण सध्याच्या बाजारभावात खूप फरक आहे। शिवाय तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत, पण या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत। तसेच मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे। या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही आणि दुर्दैवाने महापूर आला तर सांगली शहर आणि परिसरातील गावांना मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले। काँग्रेसच्या आंदोलनात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने सहभागी झाले होते। त्यांनी महायुती शासनाला घरचा आहेर दिलाय। शक्तीपीठ महामार्ग हा शक्ती वाढवणार आहे की शक्ती काढून घेणार आहे हेच कळत नाही। परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायचं काम करत असेल तर त्यांना देखील देव माफ करणार नाही। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत। शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे। शक्तीपीठाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला असल्याचा आरोप करत धैर्यशील माने यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलंय। तर राम मंदिर बांधण्यात आलं, परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का? देवस्थानाकडे येण्यासाठी महामार्ग नव्याने करण्याची गरज नाही। मी आणि खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही तरुण खासदार असून दोघेही या शक्तीपीठ महामार्गात विरोधात लोकसभेत आवाज उठवू असा इशारा देखील खासदार माने यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर या महामार्गाचा डीपीआर पुन्हा नव्याने तयार करणं आवश्यक असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी व्यक्त केलंय। तर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल। मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनेक जण उमेदवारी मागतायत, पण भाजपचा उमेदवार मीच असल्याचा दावा डॉक्टर खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत। यासाठी नव्याने पुन्हा प्लॅन तयार करणं आवश्यक आहे। यासाठी खासदार, संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदार, ज्या गावातून महामार्ग जाणार आहे त्या गावातील प्रतिनिधींची बैठक बोलावली जाईल। यातून मार्ग निघेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। सांगली मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल नव्याने बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे। हा पूल 4 पदरी होणार आहे, लवकरच याला मान्यता मिळेल। कोल्हापूर मुंबई वंदे भारत रेल्वेला मंजुरी मिळाली, लवकरच ही रेल्वे धावणार असल्याचं खाडे यांनी सांगितलंय। ते पुढे म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता खाडे यांनी व्यक्त केली आहे। तर मिरज विधानसभा मतदारसंघातून मोहन वनखंडे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली। यावर विचारले असता सुरेश खाडे म्हणाले, भाजपकडून अनेकांनी उमेदवारी मागितली आहे, पक्ष मलाच उमेदवारी देईल, जेवणावळीने काही फरक पडत नाही, जनता मलाच न्याय देईल असा विश्वास सुरेश खाडे यांनी व्यक्त केलाय। मिरज कृष्णाघाट रोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणाऱ्या 2.5 वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्याचा ट्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने जागीच मृत्यू झालाय। घटनास्थळी टेम्पोवर जमावांनी दगडफेक केली। वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे। विकास गोसावी हे आपल्या कार घेऊन सासूरवाडी जयसिंगपूरला गेले होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि 2.5 वर्षाचा वेदांत आणि त्याची आजी होती। जयसिंगपूर येथून मिरज कृष्णाघाट रोडवरील गोसावी गल्लीतील घराकडे आले। गाडीतून पत्नी उतरली, तसंच वेदांत ही गाडीतून खाली उतरला। त्याचवेळी अचानक अंड्याचा ट्रे घेऊन येणारा टेम्पो वेदांत याला धडकला। वेदांत याला जोराची धडक बसल्याने तो जागीच पडला। त्याला घेण्यासाठी वेदांतचे वडील, आई, आजी लगेच आले, परंतु वेदांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। छोटासा जीव तिथेच निपचूप झाला होता। वडील, आई, आजी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। वेदांत याच्या घरासमोरच बळी घेतल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला। घटनास्थळी प्रचंड जमाव जमला। गोसावी गल्लीतील सर्व नातेवाईक रस्त्यावर आले, टेम्पोच्या काचा फोडल्या। गाडीची मोडतोड करत असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी चालकास तसेच गाडी ताब्यात घेतली। गाडी ही मिरजेतील शास्त्री चौकातील असल्याचं समजतं। या अपघाताची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली आहे।
महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवासामध्ये महिलांना 50% सवलत तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत आणि 75 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मोफत प्रवास अशी योजना जाहीर केली होती। परंतु सांगली, रत्नागिरी आणि नांदेड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहरी बस सेवा यांना ही सवलत लागू नव्हती। ती लागू व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला होता। स्वाभिमानीच्या लढ्याला आता यश आले। राज्य सरकारने सांगली आणि रत्नागिरी येथील शहरी बस सेवेमध्ये सर्व सवलती लागू केल्या आहेत। याबाबतचं परिपत्रक आज परिवहन विभागाने जाहीर केले। जिल्ह्यातील सांगली व मिरज एसटी डेपोच्या माध्यमातून सिटी बस सुरू आहे। या बसेस ग्रामीण भागातील 20 किलोमीटर पर्यंत जातात। पहिल्या टप्प्यामध्ये शहरी बसेसमध्ये सुद्धा 50% सवलत व 65 ते 75 वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये 50% सवलत आणि 75 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मोफत सिटी प्रवास असा ठराव विशेष ग्रामसभेमध्ये घेतले होते। ते ठराव मुख्यमंत्र्यांना आणि त्यांचे सचिव विकास खारगे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये दिले होते। मागणी न मान्य झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता। त्यानंतर आज परिवहन विभागाने शहरी बस सेवेमध्ये सर्व सवलती लागू केल्याचं परिपत्रक जाहीर केले। जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असताना प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत। तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत म्हैसाळचे पाणीच जात नाही। चाऱ्याची समस्या गंभीर असताना प्रशासन लक्ष देत नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जतचे आमदार विक्रमसिंग सावंत आक्रमक झाले। शिवाय जिल्हा परिषदेतील संगणक घोटाळ्याचा विषय देखील सभेत गाजला। त्यावर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दुष्काळावर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाली। या बैठकीत दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। बैठकीस नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते। पालकमंत्री खाडे म्हणाले, सन 2024-25 साठी 573 कोटींचा नियतव्यय मंजूर असल्याचं बैठकीत सांगण्यात आले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे यावर्षी 104 कोटींचा वाढीव निधी मिळाला। जिल्हा नियोजन निधीतून आदर्श मॉडेल स्कूल, आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरणाचे रोहित्र दुरुस्तीसाठी निधी, सांगली सिव्हिल आणि मिरज रुग्णालयांसाठी सुविधांसाठी निधी दिल्याचं सांगितले। सध्या 75 टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे। यंदा म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजना सुरू ठेवून दुष्काळी भागातच नव्हे तर सर्वच भागाला पाणी देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान नूतन खासदार विशाल पाटील यांनी पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली। जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून कौलापूर विमानतळाची जागा विमान प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत मांडलं। मिरज सांगली रस्ता हा 95% सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे 29 कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती। याचीच गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने कोल्हापूर अधीक्षक अभियंत्यांना गैरकारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। मिरज सांगली रस्त्यावर कायम वाहतूक कोंडीबरोबरच अपघात वाढल्याने हा रस्ता 6 पदरीकरण करणं गरजेचं आहे। काही ठिकाणी रस्ता शेजारी खाजगी मिळकत संपादित करावी लागणार आहे, त्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागणार आहे। ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे 10 किलोमीटर अंतराचा 95% सुस्थितीत असणारा मिरज सांगली रस्त्यासाठी सुमारे 29 कोटींचा निधीचा चुराडा केलाय। केवळ ठेकेदाराला पोहोचण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती। याची गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने या गैरकारभाराची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांना दिले असल्याची माहिती सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिली आहे। सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या विविध प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत आज दलित महासंघाने गाढव मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेंदू उपचारांवर डॉक्टर नाहीत, सिटी स्कॅन मशीन नाही, रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेची सोय नाही, अल्ट्रासोनोग्राफी मशीन अद्ययावत नाहीत यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या। सिव्हिल हॉस्पिटल चौकातून गाढव सोबत घेऊन दलित महासंघाने मोर्चा काढत आपल्या मागण्या मांडल्या। तातडीने या मागण्या मान्य केल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। सांगली माधवनगर रस्त्यावरील चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावं अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या।
चिंतामणीनगर येथील उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, रेल्वेचे कार्यकारी अभियंता शिंदे यांच्यासह चिंतामणीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले, या पुलाचं कामकाज संथ गतीने होत असल्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होते, तसेच वाहतुकीचीही मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे या पुलाचं काम संबंधित यंत्रणेने 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावं। महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्याकडील निधी रेल्वे विभागाला वर्ग करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी बैठकीत दिल्या। महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता धारकांनी 30 जून 2024 अखेर घरपट्टीची पूर्ण रक्कम भरली तर करामध्ये 10% सवलत देण्यात येते। याचा फायदा महापालिका क्षेत्रातील 13,142 घरपट्टी धारकांनी घेतलाय। त्यांनी तब्बल 8,83 लाखांचा कर भरला असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे। तरी नागरिकांनी वेळेत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केलं। ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील घरपट्टी धारकांनी 30 जून 2024 पर्यंत कराची आगाऊ रक्कम भरली तर सामान्य करामध्ये 10% सवलत, तर 31 जुलै 2024 पर्यंत रक्कम भरल्यास 5% सवलत मिळणार आहे। तसेच कराचा भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आणि ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सोय महानगरपालिकेकडून केली गेली आहे। जे मालमत्ताधारक मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन स्वरूपात करत आहेत त्यांना ग्रोग्रीन या माध्यमातून प्रत्येक बिलामध्ये 10 लाखांची सवलत दिली जाते। आज अखेर 3,900 मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेतला। तसेच अखेर 3,588 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा ऑनलाईन स्वरूपात केलाय। तसेच महापालिकेच्या भरणा केंद्रावर 13,142 मिळकत धारकांनी आपल्या कराचा भरणा केलाय। आज अखेर ऑनलाईन आणि भरणा केंद्रावर 8,83 लाख इतक्या कराची वसुली झाली असल्याचं आयुक्तांनी सांगितलं।